नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ही परीक्षा कधी घेण्यात येणार आहे? परीक्षेचं शेड्यूल काय असणार आहे? असं असे काही तुमचे क्वेशन्स होते आणि तुम्ही या विषयावर खूप अशी आतुरतेने वाट बघत होत्यात. आता ती वाट किंवा तुमची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे. कारण सेट परीक्षा जी आहे ती जून या महिन्यात होणार आहे. ओके. अजून या परीक्षेविषयी काय-काय माहिती आहेत, तुमचे जे काही क्वेशन्स आहेत, या संपूर्ण एका व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. ओके. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट विभागाअंतर्गत आयोजित केली जाणारी सेट परीक्षा ही येत्या जून महिन्यात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ओके. ही जी परीक्षा आहे, विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेच्या आयोजनासंदर्भात राज्य प्रशासनाकडे जी आहे ती काही पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहारातून विद्यापीठाने शासनाला यावर्षी सेट परीक्षा घ्यायची आहे की नाही, हे सगळे यांचं काही डिस्कशन झालं आणि त्या डिस्कशनातून विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. ओके. सेट परीक्षा ही जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार नाही. ओके. म्हणजेच एक्झाम ही पेन आणि पेपर मोडवर असणार आहेत. ओके. विद्यार्थी मित्रांनो, सेट परीक्षा जी आहे त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहेत? तर कॅन्डिडेट मस्ट हॅव अ मास्टर डिग्री or an equivalent qualification from UGC recognized university with at least 55 मार्क्स. जो कॅन्डिडेट असणार आहे, जो सेट परीक्षा अप्लाय करणार आहे, असा कॅन्डिडेट जो आहे त्याचं मास्टर डिग्री हे कंप्लीट असायला हवं. सोबतच ते UGC रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असायला पाहिजे आणि त्याला 55% जे आहे ते मार्क्स असायला पाहिजे. जर कॅन्डिडेट हा रिझर्व्ह कॅटेगरीमधनं असेल तर त्याला 50 मार्क्स सुद्धा चालतात. ओके. म्हणजे तो सुद्धा अप्लाय करू शकतो. ओके. कॅन फायनल इयर मास्टर स्टुडंट अप्लाय फॉर MS सेट 2026? येस. जे फायनल इयरला स्टुडंट आहेत ते सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकतात. इज देअर एनी निगेटिव्ह मार्किंग इन MS सेट 2026? काही निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये आहेत का? तर नाही. नो. देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग. ओके. इच करेक्ट क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. प्रत्येक एका क्वेश्चनला 2 मार्क्स असणार आहे. इनकरेक्ट आन्सर नॉट पॅनलाइज. जे इनकरेक्ट क्वेश्चन असणार आहे त्याला चुकीचे ठरवल्या जाणार आहे. त्यामध्ये कुठलेही मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीयेत किंवा तुमचे मार्क्स त्यातनं कापले जाणार नाहीयेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे या परीक्षेला टार्गेट केलं असेल, तर ग्लोबल ऑनलाईन तुमच्या या परीक्षेला सक्सेसफुल करण्यासाठी तुम्हाला या असिस्टंट प्रोफेसर बनवण्यासाठी एक हेल्पफुल तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलेला आहे. जी आपली बॅच जी सुरू होणार आहे, ती 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पेपर 1 आपण या कोर्समध्ये देतोय. पेपर 1, पेपर 2 दोन्ही आपण कोर्स देतोय. तर पेपर 1 विषयी आधी जाणून घेऊया. आपले पेपर 1 ची जी फीस आहे ती ₹3000 आहे. आपण याला डिस्काउंट करून 2500 ला देणार आहोत. ओके. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. इन केस तुम्ही लाईव्ह लेक्चर्स घेऊ शकला नाही, तर तुम्हाला रेकॉर्डेड क्लास सुद्धा आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. ओके. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित तुम्हाला नोट्स देणार आहेत. ओके. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. MCQs आपण करून घेणार आहोत आणि साप्ताहिक सराव परीक्षा जे वीकली टेस्ट सुद्धा आपण घेणार आहोत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी महाराष्ट्र सेट परीक्षा आहे ती जून महिन्यात होणार आहे. तर आपल्याकडे वेळ आहे. तुम्ही अजूनही अ, अभ्यासाला लागू शकता आणि ग्लोबल ऑनलाईन ॲप हा तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि क्लासला जॉइन करा. जर तुम्हाला क्लासविषयी काही माहिती हवी असेल, तर तुम्ही या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. हे झालं पेपर 1 विषयी. आता जाणून घेऊया पेपर 2 विषयी. पेपर 2 ला सुद्धा कंप्लीट कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. यामध्ये आपण लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स, PYQs, MCQs आणि वीकली टेस्ट आपण घेतोय. ओके.
आपली जी कोर्सची फीस असणार आहे, आधी बघून घेऊया आपल्याकडे कुठले-कुठले कोर्सेस आहेत. तर पेपर 2 करता आपल्याकडे लायब्ररी सायन्स आहे, कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स, इंग्लिश आणि मराठी असे पेपर 2 करिता आपल्याकडे सब्जेक्ट्स आहेत. तर तुम्हाला तुमच्या पेपर 2 करता जर कोर्स लावायचा असेल, तर तुम्ही लावू शकता. या कोर्सची फीस जी आहे ती ₹10,000 आहे. आपण तिला डिस्काउंट करून 8,000 ला देणार आहोत. ओके. तर क्लासला जॉइन करा आणि सिरियसली अभ्यासाला लागा. म्हणजे तुमचं जे तुम्ही स्वप्न किंवा जो तुमचा टार्गेट आहे, ते तुम्ही अचीव्ह करू शकाल, गोल करू शकाल. ओके. तर ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये एक सांगता येईल की पेपर 1 आणि पेपर 2 हा पॅटर्न आहे. तर पेपर 1 हा जनरल पेपर असतो. तर यावर 50 मार्क 50 क्वेश्चन असतात आणि हा जो पेपर आहे ते 100 मार्काकरिता असते. ओके. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे. पेपर 2 याला 100 प्रश्न आहेत. फॉर 200 मार्क्स. ओके. असं टोटल 300चा हा पेपर असणार आहे. ओके. 300चा पेपर असणार आहे. पेपर 1 यामध्ये 10 युनिट आहे. पेपर 2 यामध्ये सुद्धा 10 युनिट आहेत. आपल्याकडे वेळ आहे अजूनही. आपण अभ्यासाला जर लागलोय तर आपल्याकडे जर बघितलं आपण जूनमध्ये एक्झाम होणार आहे. तर आपल्याकडे जॅनचे 15 डेज, फेब आपल्याकडे पूर्ण आहे. फेब आपल्याकडे पूर्ण आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे मार्च आहे. हो ना? एप्रिल सुद्धा आहे आणि मे सुद्धा आहे. ओके. तर आपल्याकडे टोटल जर बघितले तर 12 आपल्याकडे 120 दिवस आपण कमीच दिवस पकडतोय. तर आपल्याकडे 120 डेज आहे. तर यामध्ये आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीनुसार एक प्लॅन करावं लागेल, की किती दिवसात आपले किती सिलेबस कसा कंप्लीट करायचा आहे, हो ना? त्यानुसार एक तुमचा आराखडा, एक प्लॅन तयार करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. सोबतच तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि क्लासला सुद्धा जॉइन करा. जेणेकरून आम्ही सुद्धा तुमच्या अ, स्वप्नामध्ये जे तुम्ही स्वप्न ठरवलेलं आहे असिस्टंट प्रोफेसर व्हायचं या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल. ओके. सो थँक यू. आणि जर तुम्हाला काही अ, महाराष्ट्र सेट परीक्षा जी 2026 जूनमध्ये होणार आहे, त्याविषयी काही तुम्हाला काही क्वेरीज असतील, ते तुम्ही कमेंट्स बॉक्सला कमेंट्स करू शकता. थँक यू आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.